राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता तयारी वगैरे करून भाग्या कामाला जायला निघालेली असते. घरात सकाळच्या वेळेला खूप जास्त लगबग असते. तेच आता भाग्या प्राजक्ताला म्हणत असते की चल ग, मी निघते, पण मला ना तुझी हेल्प हवी आहे. प्लीज थोडी हेल्प करशील का? मला ना तू सोडायला येतीस का? म्हणजे ना मला पण बरं वाटेल. तू जर मला तिथपर्यंत सोडायला आलीस ना तर. असंही आता इथे भाग्या ही प्राजक्ताला बोलत असते. तेच आता प्राजक्ताला माहिती असतं की तिच्याकडे मागणी घालायला आता ही येणार आहे. तेच आता ती वाट बघत असते की कधी एकदा त्या येत आहेत ते. आणि तेवढ्यातच ना समोरून तिला आता त्या येताना दिसतात. जसं आता त्या येताना दिसतात ना तसं मात्र आता ती इकडे तिकडे बघत असते. आणि जसं ती बघू लागते ना तेव्हा तिच्या लक्षात येतं की चला, या तर आलेल्या आहेत, मग ह्यांच्याशी आता आपण बोलून घेऊया. मग आता भाग्या आणि सगळीच जण बघतात की दारावर तर आता सकाळी सुलक्षणा आले आहेत. मग आता सकाळी सुलक्षणाचं काय काम असेल हाही विचार येत असतो. आणि तेव्हाच ना इकडे आता हा विचार येत असताना तिला विचारलंसुद्धा जातं की सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा सुलक्षणा हो हो असं सगळं काही ठीक आहे असं म्हणते. आणि मग काय आता दारावरच उभे करणार आहेत का वैद्यबुवा? वैद्यबुवा, मी जरा तुम्हाला भेटायलाच आलेली आहे. कसं आहे मग आता सगळं तब्येत वगैरे ठीक आहे ना, हे देखील आता विचारलं जातं. मग तेव्हाच ना हो हो सगळी तब्येत वगैरे ठीक आहे, आता सगळं छान वाटतंय. म्हणजे आधी थोडं वाटत होतं की थकवा वगैरे, पण आता मुलं आहेत ना सोबत तर आता बरं वाटतं. आणि मुलं ना खूप जास्त काळजीही घेतात, त्यामुळे ना कसलंच टेन्शन नसतं असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की प्राजक्ता तिथे बसलेली असते आणि प्राजक्तासुद्धा आता सुलक्षणाकडे बघत असते. प्राजक्ताला माहिती असतं की सुलक्षणा नक्की कशासाठी आली आहे ते, आणि म्हणूनच मग आता ती आलेल्या सुलक्षणाकडे बघत असते. भाग्य आता कामाला जायला निघालेली असते. तेच प्राजक्ताना तिला थांबवत असते. प्राजक्ता तिला म्हणत असते की कुठे चालली आहेस, थांब, आणि आताच आल्या आहेत ना त्या, मग तू एवढ्या घाईघाईत नको ना जाऊ, थांब, असं म्हणून तिला आता थांबवलं जात असतं. तेच आता भाग्या जी आहे ती मात्र निघत असते. भाग्य आता निघत असताना ना प्राजक्ता तिला म्हणते की सुलक्षणा मॅडम आपल्याकडे आत्ताच आले आहेत ना, सो प्लीज जाऊ नकोस ना तू, असं बोलून आता तिला कसंबसं प्राजक्ता थांबवायचा प्रयत्न करत असते. म्हणजे प्राजक्ताला फक्त एकाच गोष्टीसाठी तिला थांबवावंसं वाटत असतं, ते म्हणजे तिला असं वाटतं की निदान लग्नाची बोलणी केली तर ही सुद्धा असेलच ना, मग हे जे काही होईल ते सगळं काही समोरासमोर होईल. त्यामुळेच ना आता ती तिला थांबवायचा प्रयत्न करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या होत असतानाच ना सुलक्षणा आता वैद्यबुवांना सांगत असते की खरं तर ना मला तुमच्याशी बोलायचं होतं एका महत्त्वाच्या विषयावर, आणि म्हणूनच तर मग मी आले होते. काय बोलायचं आहे तुम्हाला, बोला ना. मग तेव्हाच ना आता खरं तर या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत बोलायच्या आहेत. मग आता या सगळ्या गोष्टी बोलायच्यात म्हटल्यावर नक्की काय बोलायचं आहे बोला, मग आम्ही ऐकतोय. मग तेव्हाच ना क्षणा चारूला सुद्धा बसायला सांगते. चारूताई तुम्ही उभ्या का, या ना बसा ना, थोडं बोलायचं होतं म्हणूनच मी आले. चारू म्हणत असते की बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला, काही प्रॉब्लेम वगैरे आहे का, म्हणजे सगळं ठीक तर आहे ना, हे देखील आता विचारलं जातं. हो हो सगळं काही ठीक आहे. पण तेव्हाच ना इकडे आता म्हटलं जातं की हो सगळ्या काही गोष्टी ठीक असल्या तरीसुद्धा तुमच्याशी बोलणंसुद्धा गरजेचं होतं ना, म्हणूनच मग मी तुमच्याकडे डायरेक्ट निघून आले. मग तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे? खरं तर मला प्राजक्ताबद्दल बोलायचं आहे. प्राजक्ताबद्दल बोलायचं आहे म्हटल्यावर प्राजक्ताने काही गोंधळ घातला आहे का, हे सुद्धा आता विचारलं जातं. नाही नाही, प्राजक्ताने काही गोंधळ घातलेला नाही आहे. उलट प्राजक्ताचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे, कारण प्राजक्ताने जबरदस्त असं काम करते, त्यामुळे प्राजक्ताला कोणीही नावं ठेवू शकत नाही असंही आता म्हटलं जात असतं. तुम्हाला म्हणून सांगते की प्राजक्ताना आतापर्यंत ना आमच्या मुलांना एवढा जीव लावला आहे ना, त्यामुळे मुलंसुद्धा ना प्राजक्ताशिवाय जराही राहत नाही. माझी मस्तीखोर नातवंड, खरं तर मलासुद्धा त्यांना मस्तीखोर बोलावंसं वाटत नाही, पण काय करणार, खरंच मस्तीखोर आहेत ते. आणि ते एवढे मस्तीखोर आहेत ना की तुम्हाला काय सांगू.
या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता ती सांगत असते तेव्हा मात्र आता इकडे सगळीजण ऐकत असतात. मग आमच्या प्राजक्ताने ना सगळ्यांनाच भारी जीव लावला आहे. आम्ही तर आधी विचारही केला नव्हता की प्राजक्ता एवढी चांगली असेल, पण प्राजक्ताने ना सगळ्या काही गोष्टी ना एकदम परफेक्ट केलेल्या होत्या. म्हणजे आम्हीसुद्धा चकित पडलो की एवढं सगळं कसं काय होऊ शकतं. त्यामुळेच ना मुलांनासुद्धा प्राजक्ताशिवाय करमत नसतं. जर कधी ना आली नाहीत ना तर आता प्राजक्ताला विचारलं जातं की का नाही आली, का नाही. मग आता मुलांनासुद्धा प्राजक्ताशिवाय करमत नसतं हे सुद्धा आता म्हटलं गेलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र प्राजक्ताबद्दलचं कौतुक ऐकून मामांचा जीव नुसता वरखाली होत असतो. मामासुद्धा विचार करतात की खरंच ना आपणही प्राजक्ताबद्दल विचार करत होतो की काही प्रॉब्लेम असेल, पण प्राजक्ता तर सगळं काही व्यवस्थित मॅनेज करते. या गोष्टी आता कळत असतात. मग आता प्राजक्ता जेव्हापासून आमच्या घरात आली आहे ना तेव्हा मात्र आमचं घर ना चांगलं खुललेलं आहे. खरं तर या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत बोलायच्या होत्या. फायनली त्यासाठी मी आले. मी आधी विचारही केला होता की तुमच्याशी कसं बोलू, कुठून सुरुवात करू, पण आता तुमच्याशी बोलते ना तर मला बरं वाटतंय असंही आता म्हटलं जात असतं. आता मामांनासुद्धा छान वाटतं की एवढं सगळं प्राजक्ताबद्दल कोणीतरी चांगलं बोलतं हे ऐकून मामासुद्धा खूपच जास्त आता खुश असतो. मामाही म्हणत असतो की तुम्ही एवढं सगळं बोलताय ना त्यामुळे मलाही बरं वाटतंय की तुम्ही एवढ्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या फायनली बोलून दाखवल्यात त्या. आणि तेव्हाच ना सुलक्षणा म्हणत असते की मी एखाद्या व्यक्तीला एकदा आपलंसं केलं ना तर मग त्यांना कायमचं आपलंसं करते. तसंच मला ना आता प्राजक्ताबद्दल तुमच्याकडे थोडं बोलायचं होतं. प्राजक्ता तर आमच्या घरात शिकवायला म्हणून येते, पण प्राजक्ताला ना कायमचं आम्हाला आमच्या घरात ठेवून घ्यायचं आहे आणि यासाठी म्हणून मी तुमच्याकडे आली आहे. सो प्लीज तुम्ही मला काहीतरी सांगू शकता का? नक्की तुम्हाला कशाबद्दल बोलायचं आहे हेही आता विचारलं जात असतं. तेव्हाच ना आता मी थेट मुद्द्यालाच हात घालते. माझं म्हणणं एवढंच होतं की जेव्हा आता तुमची प्राजू जी आहे ती आमच्याकडे येते ना तेव्हा आमचं घर हसत खेळत असतं. मग मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्राजक्ता जी आहे ना तिला आता आमच्या घरात कायमचं पाठवून द्या. मग आता जेव्हा मामांना ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मामा चकित होतात आणि मामा म्हणतात की तुम्ही काय बोलताय, खरंच मला काही कळत नाही आहे. म्हणजे का असं पाठवायचं आहे, त्याचं कारण काय? मग तेव्हाच ना मामांना ती सांगत असते की खरं तर आपल्या घरामध्ये जेव्हा एखादी मुलगी येते ना तेव्हा मन भरून येतं. तसंच आमचंही झालेलं आहे. आम्हाला असं वाटतं की जेव्हा प्राजक्ता कायमची आमच्या घरात येईल ना तेव्हा आमचं घर अजून आनंदाने बहरेल. म्हणजे कायमचं म्हणजे कळलं नाही असं मामा बोलतात. तेव्हाच ना मी खरं तर माझ्या मोठ्या मुलासाठी आलोक सूर्यवंशीसाठी प्राजक्ताचा हात मागायला तुमच्याकडे आलेली आहे. प्राजक्ताला सूर्यवंशींची सून बनवून घ्यायचं आहे हे देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता मामा जो आहे तो तर आता पाहतच राहतो. मामाला तर खूप मोठा धक्काच बसतो. मामा आणि बाकी इतर लोकंसुद्धा बघत असतात. त्यांनाही कळत नसतं की हे नेमकं चाललंय तरी काय. परंतु आता मामाला म्हटलेलं असतं की बघ मामा, तुझ्यासमोर ज्या काही गोष्टी आहेत त्या, पण मी काय म्हणते तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही आमच्याकडे एकदा तिला पाठवा. आमच्या घरातल्या आनंदाने तीसुद्धा खूप जास्त खुश होईल. आणि तुम्हाला म्हणून सांगते की तुम्हाला हा आनंद आतापुरती नाही, तुमच्यासाठी हा आनंद ना खूप मोठा आहे. म्हणजेच तुमच्या आयुष्यात खरंच आनंदाचे वारे वाहतील कायमची. जर आमच्या घरामध्ये ना जर प्राजू आली तर प्राजक्ताला तुम्ही पाठवून द्या आमच्या घरी असंही आता म्हटलेलं असतं. मग तेव्हाच ना प्राजक्ताला पाठवून द्यायचं आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही बोलताय ते सगळं ठीक आहे, पण तुमच्या मुलाला आम्ही कुठे पाहिलं आहे? तेव्हाच ना तुम्ही आमच्या मुलाला पाहिलं नाही आहे हे कळतंय. मग आता तुम्हाला मी दाखवते ना माझ्या मुलाचा फोटो, मोबाईलमध्ये असलेला तो फोटो आता ते दाखवू लागते. आणि तो फोटो बघून ना मामाला तर तो मुलगा पसंत पडतो. मामा बोलतात की खरंच मुलगा खूप जास्त स्मार्ट आहे, चांगला आहे. मग आता मी या सगळ्याबद्दल कसं काय बोलू? जे काही निर्णय असतील ते प्राजक्ताचे असतील. पण आता तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय की जो तुम्ही मुलगा पसंत केला आहे तुमचा आणि तुम्ही प्राजक्ताचा हात मागायला आलेला आहात ते सगळं ठीक आहे, पण मी काय म्हणतो ते ऐकून घ्या ना. जोपर्यंत तुम्ही या लग्नाला होकार तर देताय, पण प्राजक्ताची पत्रिका सगळं काही तर जुळायला हवं ना.
तेव्हाच तर हे लग्न होईल असंही आता म्हटलं जात असतं. मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारे मामा हे बघत असतात सुलक्षणाकडे आणि सुलक्षणाला समजवायचा प्रयत्न करत असतात की मला तर तुमचा मुलगा पसंत आहे, पण पत्रिकासुद्धा जुळायला हवी, सगळ्या काही गोष्टी बघायला हव्यात. तेच आता मामांना सांगितलं जातं की तुम्ही याबद्दल काळजी करू नका, तुम्ही लग्नाला तयार असाल ना तर आपण पुढची बोलणी करूया. ते काय आहे ना, आम्हाला ना फक्त मुलगी आणि नारळ द्या, आम्हाला बाकी काही नको. आमचा हट्टही नाही आहे की आम्हाला एवढंच हवं आहे आणि तेवढंच हवं आहे. मग आता सूर्यवंशीची सून प्राजक्ता बनणार, त्यामुळेच ना खूप जास्त टेन्शन खरं तर आलेलं असतं. इकडे चारूला असं वाटत असतं की हे कसं काही शक्य आहे, कारण आता चारू विचार करते की नाही, काही झालं तरीसुद्धा हिला यांच्या घरची सून बनवून द्यायचं नाही आणि यासाठी तिचे आता प्रयत्न सुरू असतात. आणि म्हणूनच मग ती आता म्हणत असते की म्हणजे तुम्ही प्राजक्ताला सूर्यवंशींची सून बनवून घेणार. तर तेच आता दुसरीकडे या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता बोलल्यानंतर इकडे आता म्हटलं जात असतं की हे सगळं म्हणजे तुमचं काय चाललं आहे ना, कधी कधी मला काही गोष्टी ना कळतच नाहीत. तृप्ती म्हणत असते की बाप रे, म्हणजे आता ही प्राजक्ता सूर्यवंशींची सून होणार. मग आपण तर या सूर्यवंशींना डोक्यावर घेऊन तर नाचायला हवं. म्हणजेच ना हे सूर्यवंशी जे आहे त्यांची सून प्राजक्ता बनणार म्हटल्यावर प्राजक्ताला महाराणी बनवून या घरात आधीपासून आपण ठेवलं पाहिजे होतं. पण आपण प्राजक्ताला महाराणी बनवून ठेवलंच नाही, पण आता ती सूर्यवंशीची सून होणार म्हटल्यावर महाराणीच होणार असंही आता बोललं जात असतं. तेच आता प्राजक्ता शांत असते. प्राजक्ताला असं वाटत असतं की काहीतरी पुढे आता सुलक्षणा मॅडम बोलतील, पण सुलक्षणाने अजून काहीच म्हटलेलं नसतं. मग आता मामा सांगत असतो की हे सगळं तर ठीक आहे, पण मी एकटा कोणतेच निर्णय घेऊ शकत नाही, पण आता पत्रिकासुद्धा बघायला हवी. पण पत्रिका ऑलरेडी बघितली आहे मी, पत्रिकासुद्धा जोडली आणि त्यामुळेच तर मी हा निर्णय घेतला आहे. पण तुम्हाला आमच्या प्राजक्ताची पत्रिका कशी काय भेटली? म्हणजे प्राजक्ताने आधीच हे सगळं डिसाईड केलं होतं का आणि तुम्हाला पत्रिका वगैरे आणून दिली होती का, असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना, नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. प्राजक्ता मला पत्रिका आणून का देईल? प्राजक्ताने पत्रिका नाही आणून दिलेली. खरं तर ते ना गुरुजी आपले सेम आहेत ना, त्यामुळे त्यांना जी तुम्ही पत्रिका दिलेली होती तीच पत्रिका माझ्यापर्यंत पोचली आणि मग मी त्या पत्रिकेचे गुण जुळवून बघितले. आलोक आणि प्राजक्ताची पत्रिका एकदम परफेक्ट जुळते, अगदी मेड फॉर इच अदर म्हणतात ना, अगदी तसं. प्राजक्ता आणि त्याचसोबत आलोकच्या संसारात कोणतंही विघ्न नाही आहे, त्यांचा संसार सुखाचा आहे. मी सगळं काही व्यवस्थित तपासून मगच तुमच्याकडे लग्नाची मागणी घालायला आली आहे, असंही आता इकडे सुलक्षणा बोलत असते. सुलक्षणा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता मामा म्हणतात की बघा, जो काही निर्णय असेल तो निर्णय ना मी सर्वस्वी एकटा कोणीच नाही घेऊ शकत. पण इथे यांना प्रश्न पडलेला असतो की गुरुजींना तर फक्त एकटीच पत्रिका फक्त भाग्याची दिली गेलेली होती, मग ह्यांना ही पत्रिका भेटली तरी कशी, असंही आता म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ही पत्रिका खरं तर ना तृप्तीनेच दिलेली होती गुरुजींना आणि त्यामुळेच ती पत्रिका ना भेटलेली होती सुलक्षणाला आणि म्हणून तिने ते गुण जुळवून वगैरे बघितले होते. पण घरातल्या कोणीच ना प्राजक्ताची पत्रिका बाहेर दिलेली नव्हती आणि त्यामुळेच ना सगळ्यांनाच तोच विचार येत होता की प्राजक्ताची पत्रिका गुरुजींपर्यंत पोचली तरी कशी. पण हे सगळं काम तर या तृप्तीनं आधीच करून ठेवलेलं होतं. तृप्तीनेच ही पत्रिका मुद्दामून दिलेली होती गुरुजींना आणि त्या गुरुजींकडूनच ही पत्रिका या सुलक्षणाला भेटली होती आणि त्यामुळेच तिने तो फोटो बघून आणि गुण जुळवून पाहिलं होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता कौस्तुभसुद्धा खूप जास्त खुश असतो, कारण आता त्याची बहीण ही सूर्यवंशींच्या घरात जाणार आहे म्हटल्यावर आता कसलंही टेन्शन नाही, असाच विचार ना तो आता करत असतो. तेच इकडे लग्नाच्या गोष्टी होत असताना प्राजक्ता ही मुद्दामून सुलक्षणाला म्हणत असते की मॅडम, तुम्ही तर ह्या सगळ्या काही गोष्टी बोलताय, पण मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का? म्हणजे तुम्ही फक्त एवढंच बोलण्यासाठी इथपर्यंत आला होतात का? हेही आता मुद्दामून म्हटलं जातं. मग तेव्हाच ना, हो हो, मी हेच बोलायला इथे आले होते, असंही आता सुलक्षणा बोलत असते. म्हणजेच प्राजक्ताला हे म्हणायचं असतं की तुम्ही भाग्याला सुद्धा लग्नाची मागणी घालणार होतात, त्याचं काय झालं? आणि म्हणूनच मग आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता बोलल्या जात असतात. मग तेव्हाच ना इकडे आता
भाग्या जी आहे ती तिथेच उभी असते. मग आपल्याबरोबर भाग्यालासुद्धा याने लग्नाची मागणी घालायला हवी असंच तिला वाटत असतं. पण ह्या सगळ्या काही गोष्टी तशा पॉसिबल होत नसतात, कारण सुलक्षणाने फक्त प्राजक्ताचाच विषय काढलेला असतो. प्राजक्तालाच माझ्या घरची सून म्हणून घ्यायचं असं म्हटलेलं असतं आणि त्यामुळेच ना बाकी पुढे काही शब्द सुलक्षणाच्या तोंडातून निघालेले नसतात. त्यामुळे प्राजक्ताला टेन्शन येतं. पण आता इथे मामांचा या लग्नाला होकार असतो, कारण आता विचारलेलं असतं त्यांना फोर्सफुल्ली, सांगा ना तुमचा या लग्नाला विरोध आहे का? विरोध असेल तर ते सरळ डायरेक्टली सांगून टाका, पण जर सहमती असेल तर तीही सांगा. पण तेव्हाच ना इकडे आता प्राजक्ताला विचारलं जातं की तू सांग काय मत आहे तुझं. तेव्हाच आता प्राजक्ता काही बोलायला जाणार, तेच आता प्राजक्ताला भाग्याने थांबवलेलं असतं आणि ती आता सरळ सांगते की या लग्नाला ती तयार नाही आहे, कारण तिला आलोक सूर्यवंशीसोबत लग्न करायचं नाही आहे. तुम्ही तुमच्या आलोक सूर्यवंशीला माझ्या बहिणीच्या गळ्यामध्ये मारताय का? कारण मला माहिती ना तुमचा तो आलोक सूर्यवंशी कसा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आलोक सूर्यवंशीबद्दल सांगताय ना, जे काही गोडवे गाताय, तो आलोक सूर्यवंशी तसा नाहीच आहे, हे मी स्वतः अनुभवलं आहे. मग सगळीजणं आता पाहत असतात आणि तेव्हाच ना मामासुद्धा म्हणत असतात की हे सगळं काय बोलतेस तू प्राजू. मग तेव्हा तिला म्हटलं जातं की हो, या सगळ्या काही गोष्टी अशाच आहेत. तुम्हाला म्हणून मी सांगते की हा जो या आलोक सूर्यवंशी आहे ना, त्याच्याबद्दल एवढं बोललं जातं आहे ना, तो आलोक सूर्यवंशी चांगला नाही आहे. कारण त्याने ना एका पार्टीमध्ये, आता मध्यंतरीच एक पार्टी होती यांच्याच घरातली, त्या पार्टीमध्ये काही लोकांना मारहाणसुद्धा केलेली आहे. हे सुद्धा आता भाग्या बोलत असते. भाग्या इतकं तोंड चालवून बोलत असते ना, त्यामुळेच ना इकडे आता राग येत असतो, प्रचंड संताप येत असतो. काय बोलावं ना काही सुधरत नसतं. त्याच वेळेला आता भाग्या जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा सुलक्षणा भाग्याला म्हणत असते की शांत हो आणि तू हे सगळं काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? त्याच वेळेला सुलक्षणा आता ना मामालासुद्धा म्हणते की मला एक गोष्ट सांगा, ही तुमचीच मुलगी आहे ना? मामा बोलतात की हो. मग आता सुलक्षणा मामांना म्हणत असते की प्राजक्तावर एवढे चांगले संस्कार आहेत आणि तुमच्या या मुलीवर जराही संस्कार नाही आहेत. ही कोणती पद्धत झाली बोलायची? मी इथे समोर बसलेली आहे आणि सरळ सरळ तू माझ्या मुलाबद्दल इतकं वाईट बोलतेस. हां, मग तेव्हाच ना भाग्या बोलते की मी काही चुकीचं बोलत नाही आहे, जे खरं आहे, जे रिॲलिटी आहे ते मी बोलते. कारण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लपवताय, पण आम्हाला या सगळ्याबद्दल माहिती आहे की काय योग्य आणि काय अयोग्य आहे ते. त्यामुळे ना तुम्ही याबद्दल ना आम्हाला सांगूच नका, माहिती आहे आम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल. हेही आता बोललं जात असतं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सुलक्षणा भडकते आणि मी माझ्या मुलाबद्दल चुकीचं ऐकून घेणार नाही असं म्हणते. उगाचच ना माझ्या मुलाबद्दल चुकीचं बोलून ना काही बाई निर्माण नको करूस. भाग्या म्हणत असते की मी काही चुकीचं बोलत नाही आहे. तुमचा मुलगा ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय की शांत आहे, हे आहे, पण तसं नाही आहे. कारण तुमचा मुलगा कसा आहे ना हे मी चांगलं ओळखून आहे. तुमचा मुलगा एकदमच बेकार आहे. तो चिडचिड करतो, रागवतो आणि त्याचबरोबर मारामारीसुद्धा करतो. हे सगळं काही मी बघितलं आहे. माझ्याकडे ह्याचा व्हिडिओसुद्धा आहे. काय गं प्राजू, तूच मला दाखवलं होतंस ना मोबाईलमधला तो व्हिडिओ, ज्यामध्ये आलोक सूर्यवंशी रागराग करत होता, सगळं काही तोडफोड करत होता ते. मग ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा भाग्या प्राजक्ताचं नाव घेऊन बोलत असते, तेव्हा मात्र आता सुलक्षणाला काय बोलावं समजत नसतं. कारण खरंच ना या सगळ्या गोष्टी लाईव्हमध्ये रिअलमध्ये झाल्या होत्या आणि या गोष्टी इतक्या बाहेर पसरलेल्या होत्या. त्यामुळेच तर आता भाग्या बोलत होती. तेच आता आजी भाग्याला म्हणत असते की भाग्या, तू हे सगळं काय बोलतेस? कारण आता आजीलासुद्धा ना प्राजक्ता सूर्यवंशींच्या घरची सून व्हावी असं वाटत नव्हतं आणि त्याचसाठी ती मुद्दामून मध्ये आणीबाजी करत होती. पण आता या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर मामा जे आहेत ते मात्र सुलक्षणाला म्हणतात की मी तुमच्या या सगळ्या वागण्याचा जो काही समज आहे ते समजू शकतोय, पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मला तुमचा मान सन्मान ठेवायचा आहे. पण भाग्या हे सगळं
सगळं काय म्हणते. मग तेव्हाच ना इकडे आता भाग्या सांगत असते की मी तुम्हाला सांगते हे लग्न होऊ देऊ नका, हे लग्न नाही झालं ना तेच बेटर आहे, हेही आता बोललं जात असतं. मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता प्राजक्ता भाग्याचा झालेला गैरसमज कसा कसा दूर करायचा प्रयत्न करत असते. म्हणजेच ती आता म्हणत असते की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तू चुकीचा निर्णय घेतेस, नको नको असा काही निर्णय घेऊस, हे सगळं काही भयंकर आहे तू जे म्हणतेस ते. कारण तुला तर माहिती आहे मोठमोठ्या घरातल्यांचं तसंच असतं. मीडियावाले लोक कशी असतात माहिती आहे ना, फक्त जास्त जी गोष्ट आहे ना ती ताणून धरतात, पण जेव्हा जी रिअल आहेत ना त्याबद्दल कमी सांगतात. तसंच झालेलं आहे इथे सुद्धा. तुला म्हणून सांगते की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या भयंकर अशा वाढत गेलेल्या आहेत आणि ह्यावर कुठेतरी ताबा मिळवायला हवा आणि त्याचसाठी हे सगळं काही सुरू आहे. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टींबद्दल बोललं जात असतं ना तेव्हा मात्र आता इकडे भाग्या प्राजक्तावर चिडते आणि तू हे सगळं काही कसं काय बोलू शकतेस त्या आलोकबद्दल. चांगलं तुला तर चांगलंच माहिती, त्या आलोकबद्दल आधी मी जेव्हा चिडवायचे तेव्हा तू मला डायरेक्ट त्याचा व्हिडिओ दाखवला होतास, मग आता काय झालं, थांबा 1 मिनटं थांबा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. आणि असं बोलून ना तिने आता मोबाईल ओपन केलेला असतो आणि तो व्हिडिओ ती शोधत असते. आणि जेव्हा तो व्हिडिओ ती शोधायचा प्रयत्न करते ना पण तेव्हा ना तिला तो व्हिडिओ कुठेही सापडत नाही. आणि जेव्हा तो व्हिडिओ तिला कुठेही सापडत नसतो ना त्यामुळे ती म्हणत असते की हे काय, कुठेही सोशल मीडियावर सुद्धा तो व्हिडिओ नाही आहे. मग प्राजक्ता भाग्याला समजावते आणि भाग्याला म्हणते की अगं कसं असेल, हे सगळं काही ना कोणीतरी मुद्दामून केलेलं आहे. एखाद्या मोठ्या घराची बदनामी करायचं म्हणजे त्या लोकांना सगळं काही एकदम इझिली वाटतं आणि मीडियावाले यात तर हुशारच असतात. आताही बघ ना, तुला दिसतंय का यामध्ये कुठे आहे गं, कुठे आहे व्हिडिओमध्ये, गेलाय ना व्हिडिओ, तसंच आहे ते, बदनामी केली गेलेली आहे. पण आपण सुद्धा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या नीट निरखून घ्यायला हव्यात ना, त्याशिवाय आपल्याला कसं समजणार आहे हेही आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता हे सगळं काही सत्य प्राजक्ताने बरोबर समोर आणलेलं असतं. मग आता प्राजक्ता म्हणत असते पुढील भागातमध्ये मी माझा निर्णय सांगण्याआधी मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. आणि ती बाजूला घेऊन जाते सुलक्षणाला आणि सुलक्षणाला म्हणते की तुम्ही फक्त माझ्या लग्नाबद्दल बोललात, भाग्याच्या लग्नाबद्दल असून तुम्ही का बोललात नाही, तुम्ही मला दिलेला शब्द तर मोडणार नाही ना, असं देखील आता म्हटलेलं असतं. आणि सुलक्षणासारखी ही आता प्राजक्ताला सुनबाई सुनबाई म्हणत असते ना त्यामुळेच ना खूप जास्त राग ना इकडे असणाऱ्या भाग्याला येत असतो. कारण भाग्या सरळ म्हणते की तिने अजून तुम्हाला लग्नाला होकार दिला नाही आहे, तुम्ही त्याच्या आधी सुनबाई सुनबाई काय करताय, असं बोलून आता भाग्या ही सुलक्षणावर चिडत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला